जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. भगिनी आणि बंधूंनो, आज आपण नवस असा सर्वांच्या ओळखीचा, माहितीचा आणि पूर्व परंपरे भरपूर दिवसांपासून किंवा भरपूर वर्षांपासून माहीत असलेला या शब्दावरती इत्थंभूत माहिती घेणार आहोत. थोडक्यात नवस का केला जातो, करणं गरजेचं आहे का, कितपत योग्य आहे आणि नवस कराल तर कोणते करायचे, या विषयावरती आपण आज माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची असेल बंधू आणि भगिनींनो आणि सहकारी मित्रमंडळींनो, बघा, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझी चर्चा आवडत असेल, मी दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे आणि ही दैवी सेवा तुम्हा सर्वांनी करायची आहे. ही कृपया नम्र विनंती आहे, जेणेकरून जे काही अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे भुरकटलेले विचार जे आहेत ते आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. जीवनात जे खरंच सत्य आहे तेच याच चॅनल मार्फत आपण लोकांपर्यंत पुरवण्याची दैवी सेवा करत आहोत. तर तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं आहे. चला तर बघूया. नवस. नवस हा शब्द सर्वांच्या माहितीचा किंवा ओळखीचा आहे. हा काही आज उद्या काल आलेला नाही. खूप वर्षापासून आपले जे पूर्वज आहेत तेही करत होते, किंवा जे आपले आई वडील आहेत तेही करत होते, किंवा आपणही करतो, किंवा कदाचित भावी पिढीही करेल. नवस म्हणजे हा कोणी कोणाला आणि कशासाठी करायचा असतो. नवस हा एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीकडे किंवा एखाद्या पुरुषाने दुसऱ्या पुरुषाकडे किंवा आपापसात होणारा व्यवहार नाही. नवस हा भगवंताचरणी, आपल्या आराध्याचरणी, एखाद्या दैवी शक्तीचरणी केला जातो. तर बघा, नवस का करायचा असतो किंवा करणं गरजेचं आहे का किंवा कितपत योग्य आहे. काय राहतं माहितीये का, देव देव आहे ही गोष्ट सर्वांनाही माहिती आहे आणि खरंच आहे. बघा, ज्या वेळेस असं म्हणतात, ज्या वेळेस विज्ञान, आपण असं समजतो की विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे, नाना तऱ्हेचे उपकरण काढलेले आहेत, माणसांच्या सोयी सुविधानुसार भरपूर भरपूर बदल झालेला आहे, विज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे. पण तरी पण एवढं सगळं होऊनही एक वेळ माणसाच्या आयुष्यात अशी येते की माणूस हताश होतो, थकतो आणि त्यानंतर कोणतीच कार्य होत नाही आणि मग त्याला मार्ग सुचत नाही. आणि ज्या वेळेस विज्ञान थांबतं, म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी थांबते, भगवंत तिथून पुढे चालू होतं. म्हणजे थोडक्यात जिथं विज्ञान संपतं तिथं परमार्थ, अध्यात्म आणि त्या भगवंताची कृपा चालू होऊन जाते. ठीक आहे. तर बघा, त्यावेळेस आपल्याला त्या दैवी शक्तीची गरज भासते. भगवंतामध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे की जे शक्य नाही तो ते भगवंत करू शकतो. पण मग कशाच्या बळावर? जबरदस्ती नाही. तू माझं काम कर, मी तुझं काम करील, तुला हे देईल ते देईल असं नाही, तर भक्तीच्या बळावर. नवस करणं योग्य आहे पण चुकीच्या पद्धतीने नाही. गरजेचंही आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जिथं विज्ञान संपतं किंवा थांबतं तिथून भगवंत चालवतात. तुम्ही खूप काही प्रयत्न करूनही तुमच्या अडीअडचणी, काही शारीरिक विकार किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिक अडचणी आहेत, आयुष्यात येणाऱ्या खूप साऱ्या संकट आहेत आणि ते होतच नाही. तुम्ही खूप प्रयत्न केलेत, भक्ती करता, सगळे 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 मार्ग थांबलेले आहेत. त्यावेळेस मात्र धावा घ्यायचा आहे त्या परमेश्वरासाठी, त्या भगवंतासाठी, त्या जगज्जननीसाठी. आणि त्यावेळेस तुम्हाला नवस बोलणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही नवस बोलून इच्छापूर्ती करू शकता. पण नवस हा विषयच काय आहे? नवस म्हणजे भगवंत काय आहे माहिती का? एक माया, प्रेम, जिव्हाळा, जिज्ञासू, म्हणजे जिथं गोष्टी भावनिक होतात ना, खरा भगवंत तिथं चालू होऊन जातो. थोडक्यात एका लहान मुलाचा अंश आहे तो, एक निरागस मन आहे ते, खूप असं पवित्र ठिकाण आहे ते. मग मला सांगा, लहान मुलाला किंवा खूप अशा कोमल मनाच्या व्यक्तीला किंवा एखाद्या खूप पवित्र अशा गोष्टीला मिळवण्यासाठी काय करावं लागतं? एखादं मुलाला हसवायचं आहे आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो? बाळा, मी तुला चॉकलेट देतोय,
रडू नकोस किंवा माझं एवढं काम कर. ठीक आहे, त्याला आपण एक चॉकलेटची लालसा दाखवून ते काम आपण त्याच्याकडनं करून घेतो आणि ते बाळ सहज आणि हसत ते काम करतं. अगदी तसंच भगवंत आहे. त्याला असं छोटंसं तरी तुम्ही हे दाखवलं ना, आमिष नाही म्हणता येणार त्याला, की कृपा कर फक्त माझ्यावर, रिक्वेस्ट करायची म्हणजे विनंती करायची की तुझी दया माझ्यावरती होऊ दे, तर मी ही गोष्ट तुझ्यासाठी करेल. भगवंत ना तुमचं अन्न खायला येतो, ना तुमचे वस्त्र घालायला येतो, ना तुम्ही घेतलेल्या गोष्टीचा उपभोग घेतो. सध्या तर आपण मूर्ती पाषाण रूपाने त्याला पुजतो, ना की माणसाच्या रूपात. तर मग अशा गोष्टीला म्हणजे हे जे सगळं असतं त्याला लालू, म्हणजे भगवंताला एखादी अपेक्षा दाखवणं की मी हे तुझ्यासाठी करेल किंवा असं असं करेल, तुझी ओटी भरेल, तुला तुझ्या सुवासनी घालेल, तुला नारळ फोडेल, तुझ्या यात्रेला येईल, ह्या गोष्टी म्हणजे नवस. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट त्याच्या समोर मांडणे आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला हे दे, म्हणजे थोडक्यात हा एक व्यवहारच आला, पण सात्विकतेने, मनोभावे आणि प्रेमळ प्रवृत्तीने झाला पाहिजे. ठीक आहे, तर ह्याला नवस असं बोलतात. आणि नवस कोणते करायचे किंवा कितपत योग्य आहे किंवा करणं गरजेचं आहे का, तर हो, करू शकता तुम्ही नवस. बघा, ज्यावेळेस मी मगाशी सांगितलं, ज्यावेळेस सगळे हत्यार पडतात त्यावेळेस तुमची नाळ त्या भगवंताशी बांधलेली गेलेली असेल, तुम्ही रोज जर त्याची दैवी सेवा करत असाल, तुमचा जर त्याच्यावरती आटोनाट विश्वास असेल, भक्ती असेल, प्रेम असेल, माया असेल, जिव्हाळा असेल, तर तुम्ही त्याला तुमच्या हक्काचं मागू शकता. नक्कीच नक्कीच मागू शकता की मी माझ्या भक्तीमध्ये अजून वाढ करेल, अजून एक्स्ट्राची भक्ती करेल किंवा अजून काही गोष्टी वेगळ्या करेल, जेणेकरून तू माझ्यावर तुझी कृपा कर, मला ह्या संकटातनं काढ, मला मार्ग दे म्हणून. थोडक्यात नवस असे करायचे आहेत सात्विक. आई तुझी मी ओटी भरेल. ठीक आहे, आई तुझ्या नावाने मी गरिबांना अन्नदान करेल. आई तुझ्या नावाने मी एखाद्या वृद्धाश्रमाला, अनाथाश्रमाला, ठीक आहे, एखाद्या गोशाळेला इतकं इतकं दान करेल, इतकं इतकं अन्न देईल, इतके इतके वस्त्र देईल. त्यानंतर तुझी माझ्यावरती कृपादृष्टी होऊ दे. ठीक आहे, गरजूवंताची मी गरज भागवेल. ही नवस करा. कळतंय तुम्हाला ना, की आई तू माझ्यावरती कृपा कर, मी तुला 1 तोळ्याची काय असेल ते. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारचे नवस नाही करायचे. भगवंत निराकार आहे, नश्वर आहे, म्हणजे त्याला कशाचीच काहीच हे नाहीये. तर भगवंताला लालच नका दाखवू. प्रेम, माया, जिव्हाळाचा भगवंत भुकेलेला आहे. नवस करणं गरजेचं आहे, करा आणि तो पूर्णही करा. पण तुम्हाला झेपेल, परवडेल, पटेल, पचेल अशाच पद्धतीने नवस करा. परिस्थिती नहार आहे आणि सोन्याची सुरी मानेवर घ्यायची नाही. देव म्हणालेला नाही तुम्हाला की असा मोठा नवस कर, आणि कदाचित तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून अंधश्रद्धेला खतपाणी घालताय. नवस करा, पण योग्य त्या पद्धतीने करा. ठीक आहे. आता नवस केल्याने सुद्धा गोष्टी होतात. आता ह्या तुम्हाला सांगायला नाही पाहिजे कुणी की नवस करा. एखाद्या ठिकाणी जाताय, एखाद्या मंदिरात जाताय, तिथं जर पुजारी बसलाय तर पुजारी तुम्हाला म्हणणार का असा असा नवस करा? नाही, त्याची म्हणण्याची गरज नाही. तुम्ही भक्ती करताय, तुम्ही हाक मारताय, तुम्ही बोला ना तुमच्या पद्धतीने की आई असं असं आहे, हे प्रभू हे असं असं आहे, तर तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी करा किंवा माझं हे काम होऊ द्या, मी करेन. म्हणजे हे डायरेक्ट करेक्शन तुमचं त्याच्याशी असतं ना, की तिसऱ्या दुव्याने तुम्हाला सांगता कामा नाही की असा असा नवस कर म्हणजे देव तुला पावेल. अजिबात नाही. नवस तुम्ही बोलायचा असतो, तुम्ही पूर्ण करायचा असतो. पचेल, परवडेल, पटेल अशा पद्धतीने नवस करायचा आहे. हा झाला नवस. आणि नवस करण्याची पद्धत कोणत्या पद्धतीने करायचा आहे. तिसरा तर विषय आहे की कोणता नवस करायचा नाही आणि तो गरजेचा पण नाही. बघा, खूप ठिकाणी असं होतं की नवसाच्या नावाखाली खूप गोष्टी चुकीच्या होतात. बऱ्याचशा काही ठिकाणी, देवाच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्री आजही बळी दिले जातात आणि तिथं असं समजलं जातं की ही परंपरा आहे, हा नवसाचा भाग आहे, मी असा नवस केला आहे. मला सांगा, कुठल्या ग्रंथात किंवा कशात, म्हणजे कधी तुम्हाला देवाने स्वप्नात येऊन किंवा दृष्टांत येऊन सांगितलंय का की तू मला एका बोकडाचा नवस केला होतास, तू मला 10 कोंबडे देणार होतास आणि तू मला दिलेले नाहीस तर माझा तुझ्यावर कोप होणार आहे? असं म्हणलाय का कधी देव? तुम्हाला म्हणलाय का? नाही म्हणला ना, अजिबात नाही.
कुठल्याच दरबारामध्ये, कुठल्याच तीर्थक्षेत्रावरती किंवा कुठल्याच दैवी ठिकाणावरती एखाद्या जीवित वित्तहानीची अजिबात नवस करायचा नाही. एखाद्याचा प्राण घेऊन भगवंत कधीच सुखावत नाही. ह्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. एखाद्या ठिकाणी अजिबात प्राण्यांची बळी देण्याचा नवस करायचा नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला शारीरिक इजा होतील अशा पद्धतीचे पण नवस करायचे नाहीत. तुम्हाला काही शारीरिक त्रास होतील, तुमचे मानसिक मनोबल खचेल किंवा परिस्थितीशी झुंजत असतानाही, संकटांना सामोरं जात असतानाही तुम्हाला अजून कर्जबाजारी होऊन काही नवस करावे लागत असतील तर अशा नवसांची गरज नाही. चुकीचे नवस केल्याने भगवंत तुम्हाला पावन होणार नाही, उलट भगवंताचा तुमच्यावर कोप होईल. कळतंय? आणि नको त्या रूढी, नको त्या परंपरा आणि नको त्या अंधश्रद्धाला खत पाणी घालणाऱ्या गोष्टींना वारा घालू नका, हे गरजेचं नाही. दैत्याला जरी मान दिला जातो तर दैत्य कधी येऊन म्हणलाय तुम्हाला की मला रक्ताचाच टिळा द्या, नाहीतर मी कोपेल तुमच्यावरती? दैत्य आईचं ऐकतो की नाही, किंवा भगवंताचा ऐकतो नाही? तो भगवंताचा सेवक आहे, त्यांनी भगवंतावरती त्याचं नतमस्तक ठेवलेलं आहे. कृपा झालेली आहे त्या भगवंताची त्याच्यावर. आणि जर भगवंताची आपल्यावर कृपा आहे तर भगवंत आणि तो त्याचा सेवक पाहून घेतील काय करायचे ते. ठीक आहे, तुम्ही नको त्या गोष्टीला आळी पडायची गरज नाही किंवा नको त्या गोष्टी करायची नाही. तर लक्षात घ्या, मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची आहे, नवस करणंही गरजेचं आहे, योग्य ही आहे, पण योग्य त्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने नाही. नको त्या गोष्टीला आरी जाऊ नका. डोळे उघडे ठेवा, भानावर राहा. युग बदलत चाललेत, पिढ्या बदलत चालल्यात. व्यावहारिक दृष्ट्या जे योग्य आहे तेच करत चला. नको त्या गोष्टीला खतपाणी घालायचं नाही. बघा बंधू आणि भगिनींनो, व्हिडिओ जर आवडत असेल, माझी माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करण्याची दैवी सेवा करायची आहे. आध्यात्मिक काही अडीअडचणी असतील किंवा घरगुती काही प्रश्न असतील वाऱ्यासंबंधित, इतर काही निगेटिव्हिटीच्या अडचणी संबंधित, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला फोन करून बोलू शकता. जय आदिशक्ती आदेश.